बॅकग्राऊंड नाही म्हणजे ज्या बाकीच्या संस्था शाळा ज्या पक्षाच्या नावाने आपल्या शाळेला असं काही बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणून मग शाळेची बलस्थानं कोणती आहेत तर मग ते माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू शकतो. तसं एक ज्वलंत उदाहरण आमच्या संस्थेमध्ये तरी सध्या आपली वाघेरे हायस्कूल आहे. तर मग यासाठी आपण सुरुवातीला काय केलं तर सुरुवातीला सगळ्या शिक्षकांची एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये आपण असं केलं की साधारण 40 वर्ष या शाळेमध्ये असलेल्या बॅचेस जसं आपण सिलेक्शन केलं. म्हणजे उदाहरणार्थ 1975 पासूनच्या पुढच्या बॅचेस आपण गृहीत धरलं माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी आणि एका शिक्षकाला एक बॅच असं आपण त्या वाटून दिल्या आणि त्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या या बॅचमधल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधा आणि शाळेमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी चाललेल्या आहेत त्या फक्त तुम्ही त्या ग्रुपवर टाका व्हॉट्सअप ग्रुपवर. मग शिक्षकांनी त्या टाकल्यामुळं थोडं जे आतापर्यंत वेगवेगळ्या शिक्षणामुळं असेल किंवा नोकरीमुळं असेल जो काही शाळेबद्दलचा विसर पडलेला होता ते परत त्यांच्या मेमरीज जागे झाले परत आणि त्यांचे हळूहळू ग्रुप तयार व्हायला लागले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारण या मेळाव्याच्या माध्यमातून म्हणजे या संकल्पनेच्या माध्यमातून शाळेमध्ये किमान 20 मेळावे आपण खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो की जेणेकरून फक्त याच्यासाठी काहीच कोणी केलं नाही. फक्त जे कार्यक्रम शाळेमध्ये चालले ते व्हॉट्सअपवर टाकले आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधले. मग त्या ग्रुपमध्ये समजा माझ्याकडे 1980चा ग्रुप आहे. मग त्या ग्रुपमध्ये काही उत्साही कार्यकर्ते असतील माझे विद्यार्थी मग ते बाकीच्या सगळ्यांना सांगणार आहे असं या आपल्या शाळेमध्ये चाललेलं आहे. जनरली काय असतं माहिती का मी ज्यावेळी माझ्या शाळेत शिकतो आणि नंतर त्याच शाळेत जर गेलो माझ्या शाळेमध्ये तर मला वाटतं की काय माझ्या वेळी शाळा खूप छान होती आणि आता काय एवढं राहिलं आहे. मग ते सारखे उपक्रम कळाल्यामुळं विद्यार्थी एकत्र आले त्यांनी छान पद्धतीने नियोजन केलं अगोदर पत्र दिलं त्याच्यानंतर त्यांनी काही कलेक्शन केलं. सुरुवातीला येऊन मुख्याध्यापकाला अपेक्षा विचारलं की बाबा आमच्याकडून काय अपेक्षा आहे. आमची नोकरी आता शाळा सुरू मला 20-20 वर्ष झालेली आणि 10-12 वर्ष बरोबर आमची नोकरी झालेली होती. तर आम्ही काय करणार अपेक्षा शाळेसाठी. मग आम्ही एकच ठेका लावून ठेवलं होतं की एवढी जुनी शाळा आहे की या शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप कमी आहे. म्हणजे एखाद्या झोपडीमध्ये खूप चांगले विद्यार्थी शिकतात तसं आपल्याकडं आता हे जे तुम्हाला स्वरूप दिसतंय हा जो पत्रा आहे वरचा तो बांधकाम केल्यापासून याला रंगलं होतं. असंच काळापत्र मी इथं जवळजवळ 32 वर्ष आहे म्हणजे मी 93 साली इथं आलो तर तेव्हापासून हा पत्र असंच आहे तिथं कुठलाही बदल नाही. मला वाटतं 2006 साली आपल्या शाळेची शताब्दी झाली. तेव्हा जो रंग दिला होता तो अद्यापर्यंत रंग शाळेला नव्हता. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांना आवाहन करून या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता आपल्या लक्षात असं येईल की याच्यामध्ये सुद्धा खूप आठवडे आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ ह्या पट्ट्या दिसतात तुम्हाला समोर पट्ट्या ह्या पूर्ण राऊंड आहेत अशा पट्ट्या की जेणेकरून बेंच भिंतीला टच होऊ देत आणि भिंती खराब होऊ देत. तुम्हाला कल्पना नसेल एक वीजभर आत जाईल एवढं म्हणजे खालसा त्या भिंतीला होत्या आम्हाला तर सगळ्या भरून आणि व्यवस्थित आपण केलं. म्हणजे माझी विद्यार्थ्यांनी केवळ हेच नाही रंगाचंच काम नाही तर फॅन करून दिले काही जणांनी लाईव्ह फिटिंग करून दिलं. म्हणजे अशा पद्धतीने आपली शाळा टोटली डेव्हलप झाली. तर अजून मग आमची आता आम्हाला थोडं सॅटिस्फाय झालं आम्ही बाबा एवढं झालं आता इथून पुढं काय. मग परत पुढची काही कामं या शाळेमध्ये काढली की आपलं इथं असं आहे की शाळेमध्ये जी फी येते ती ऑनलाईन संस्थेत जाते. म्हणजे जर कोणी पालक असतील तर मिळत असेल म्हणजे मुख्याध्यापकाच्या खिशात किंवा ड्रॉवरमध्ये असे काही इथं पैसे मुख्याध्यापकाकडे नसतात. मग आम्ही काय करतो की गावातले काही प्रतिष्ठित व्यक्ती प्रतिष्ठित माजी विद्यार्थी त्यांना काही आवाहन करतो. मग ते इतर संस्थांना आवाहन करतात आणि त्याच्या माध्यमातून मग शाळेमध्ये काही डेव्हलपमेंट झालं. तिथे तुम्ही वॉटर काय बघितलं असेल
ते माझी विद्यार्थी ते एका करून देत. म्हणजे शाळा